मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, विचारया निश्चय नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाती न देखेसे झाले श्रम, आले वर्म हाताही नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची तुका म्हणे कैची कीव कोठे जीवनिरा, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची प्रारंभी विनंती करू गणपती, विद्यादया सागरा अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी, हिरंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतो शवी आता हृदय हे आपुले, चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले, श्री गुरूंचे विभू वेणुनादं चरंतं दुरंतं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवावृंदका नंदनं चारुहासं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सुहासनस्थम परम भोज तेजस्पुर प्रदेशम वितेन्द्रादिदेवै सदा स्तूर्यमानं समाधिस्थ मूर्तिं मजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय।
तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर संपाद ज्ञानम च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि दोगं क्षीरसागरतं कलियुगी माझी अवतार धरियेला अवतरलो संत गुलाल लाल भरिला जडमडाचा उद्धार केला नमस्कार माझा श्री संत सेवालाल महाराजांना विठला विठला जयांचे किरिया स्मरण विठला विठला जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले जब कंठ प्राण आए तब रुखना सतावे यम दर्शना दिखावे तब प्राण तन से निकले मंगल जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मरणा हाती सुटली काया मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय ना सोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला भंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करणारे महाराष्ट्र भूषण देहो निवासी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्री गुरु जगतवंदे जगद्गुरु तुकोबा
यांचा 4 चरणाचा आपलं मरणाच्या हातून आपली काया कशी सुटते या प्रसंगानुसार अभंग आहे. विठला 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 अभंगावर बोलला अल्पशी हा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या याचं नाव काय वस्तीचं आपल्या या वस्तीमध्ये हनुमान नगर या वस्तीमध्ये आज किम निमित्ताने आपण जमलेलो आहोत, सज्जन आहोत, सर्वांना ज्ञातच आहे. परंतु वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून सांगणं गरजेचं आहे. गेले 13 दिवस झालं ज्यांच्या नावासमोर वैकुंठवासी असं नाव लावलेलं आहे. आपल्यातून 13 दिवस झालं आपल्यातून निघून गेलेले वैकुंठवासी कैलासवासी श्री तुकाराम महाराज तुकाराम गोपीनाथराव राठोड यांचं आज गंगा पूजन आहे. सर्वांना ज्ञातच आहे. गंगा पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त हे कीर्तन ज्यांच्या माध्यमातून आज मला इथं उभा राहण्याचा योग आलेला आहे. आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे भाऊ असतील, आमचे चोरमाली महाराज असतील, आमचे अशोकमा असतील, त्यांनी माझं नाव सुचवलं. आणि आज जे शोकाकुल जर सांगायचं म्हटलं, ज्यांच्या पश्चात कार्यक्रम आहे कैलासवासी तुकारामराव गोपीनाथराव राठोड यांच्या गंगा पूजनानिमित्त त्यांचे 3 मुलं आणि 1 मुलगी, श्रीयुत शिवाजीराव तुकाराम राठोड, श्रीयुत विलासराव तुकाराम राठोड, श्रीयुत माणिकराव तुकाराम राठोड आणि त्यांची 1 कन्या आहे सौ सीताबाई सखाराम पवार. या आणि समस्त राठोड परिवाराने हा आयोजित केलेला आपल्या पित्याच्या आपल्या वडिलाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी हा कार्यक्रम समस्त राठोड परिवाराने आणि आदरणीय बाबांच्या ह्या 3ही मुलांनी हा कार्यक्रम आपल्या वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण, काहीतरी उत्तीर्ण तर होऊ शकत नाहीत आपण आई वडिलाच्या ऋणामधून, पण शास्त्रशुद्ध पद्धतीने हा त्यांनी सुंदर असा योग घडून आणला महाराज. आणि कीर्तनासाठी उपस्थित सर्व महाराज मंडळी, मी नेहमी सांगत असतो, कथा कीर्तन करायचं म्हटलं सज्जन हो तर एकट्याचं काम नाही बरं. हा प्रवचन तुम्हाला एकट्याला करता येईल, पण कीर्तन करायचं म्हटलं तर नोही हा एकल्याचा खेळ. मनहुनी मेळ जमविला लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष. सेऊ ब्रह्मरस आवडीने ब्रह्मरसाचं जर आपल्याला सेवन करायचं असेल तर एकट्याचं काम नाही. म्हणून कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील कलाकार मंडळी, स्टार कलाकार मंडळी, ज्यांची गोड सुरुवातीला चाल झाली आहेच, आपल्या परिसराचं भूषण, ज्यांचा आवाजात गोडवा आहे अशा असणारे आपल्याच गावचे श्री हरिभक्तपरायण अशोक महाराज, त्यांच्या चरणी नमन. आणि त्यांना ज्यांनी गोड साथ केली महाराज, ज्यांच्या आवाजात खूप गोडवा आहे, खूप खूप महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे आदरणीय श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद अमरजी महाराज राठोड, त्यांच्या चरणी प्रणाम. आणि ज्यांच्या माध्यमातून मला इथं उभा राहण्याचा योग आला आहे, आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे बैराम महाराज बोबडे भाऊ सुद्धा मोठ्या अंतकरणाने उपस्थित आहेत. इकडं आमच्यावर प्रेम करणारे चोरमली महाराज आहेत, इकडं गरड महाराज सुद्धा आहेत. आमच्या संस्थेतील श्री संत बाळूमामा वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी आमचे आबा आहेत घेण्यासाठी, सर्व महाराज मंडळी महाराज. आणि ज्यांच्या हातामध्ये गोडवा आहे महाराज, खरंच साक्षात सरस्वतीनेच वास केला त्यांच्या हातामध्ये. आपल्याच परिसराचं, आपल्याच गावचं आमचे जीवस्य कंठ शिमित्र असणारे मृदंग विशारद मृदंग अलंकार गोविंद महाराज बोबडे. आणि मी नेहमी सांगत असतो, कीर्तन करायचं म्हटलं तर सर्व संचय लागतो महाराज. म्हणून गोड सॉंग सर्व्हिस आहे, हे की नाही, गोड आहे गोड.
नाहीतर असं चाललंय महाराज, माणसाने माणसाची केलेली माती माणसाला तिसऱ्या दिवशी सावडायला मिळते. आपल्याकडे कधी सावडतात? तिसऱ्या का दुसऱ्या? बोलत चला, असं एकदम असं प्रोफेशनल होऊन बसू नका, बोलत चला. जशी माणसाने माणसाची केलेली माती माणसाला तिसऱ्या दिवशी सावडायला मिळते, पण सिस्टम वाल्याने कीर्तनकाराची केलेली माती ही कुणाच्याच बापाला सावडायला मिळत नाही. आणि एवढा अट्टहास केला असतो, पण जर साऊंड सिस्टीमच व्यवस्थित नसेल तर काय उपयोग. म्हणून गोड संस्कार शिस्त महाराज, गोड गोड गोड. महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे, ज्यांचं आज आपल्या परिसरामध्ये साऊंड सिस्टीम म्हणलं की शिंदे मंडप, खरंच दादासाठी एकदा टाळ्या. गोड महाराज, गोड शिंदे साऊंड सर्व्हिस आमचे दत्ता भाऊ आणि त्यांचे चिरंजीव ऋषिकेश दादा ते सुद्धा उपस्थित आहेत. म्हणून सर्वांच्या चरणी विनम्रवादी अभिवादन करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण सुरुवात करतो. विठाला 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 किम निमित्ताने कार्यक्रम आहे, काही वेगळं सांगायची गरज नाही. ज्यांच्या प्रित्यर्थ हा कार्यक्रम आहे, कैलासवासी तुकारामराव गोपीनाथराव राठोड यांचं आज गंगापूजन आहे. शास्त्राने काही विधी सांगितले, काही कर्म सांगितले सज्जन हो शास्त्राने, काही नित्य कर्म आहेत आणि काही नैमित्तिक कर्म आहे. आजचं कीर्तन हे नैमित्तिक कर्मामध्ये मोडत आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने जर विचार केला तर सज्जन हो, ह्या लोकाचंच नाव काय? मृत्यू लोक. नाव काय आहे? मृत्यू लोक. ह्या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे भारत. म्हणून आपल्या मधून जाऊन 13 दिवस झाले आणि परमार्थिक व्यक्तिमत्व होतं बाबांचं मध्ये नाही. मला फक्त नाव ऐकून होतं. जास्त मी आतापर्यंत इकडे नसल्यामुळे जास्त माझा काही परिचय नाही. शिवाजी दादा वगैरे मला ओळखतात, आम्ही पण त्यांना ओळखतात, पण आता जवळीकता जास्त प्रमाणात होते. गेले 13 दिवस झालं ज्यांच्या नावासमोर वैकुंठवासी स्वर्गवासी अशी असं पदवी लागली, असं नाव लागले, त्यांच्या प्रत्यर्थ हे कार्यक्रम आणि नैमित्तिक कार्यक्रम आहे. मृत्यू लोक सांगितलं मी तुम्हाला, ज्याला जन्म मिळाला, ज्याला आकार मिळाला, शास्त्र शुद्धतीने जर पद्धतीने आपण विचार केला, ज्याला आकार मिळाला त्या आकारासोबत विकार येतो महाराज. कोणता आकार? हे मनुष्याचा आकार, शरीराचा आकार. ज्याला आकार मिळाला त्याच्यासोबत विकार असतो. विठाला विठाला मनुष्याच्या जन्मामध्ये, मनुष्य जेव्हा जन्माला येतो, जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये 3 सोहळे केले जातात. किती किती सोहळे केले जातात? 3. कोणते कोणते? जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मनुष्याचे 3 सोहळे केले जातात. कधी ऐकलं तुम्ही? कोणते कोणते? मनुष्याच्या जीवनामध्ये तुम्ही आतापर्यंत जीवन जगत असताना किती सोहळे केले? हा, एक नाही म्हणते. मनुष्य जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनापासून मृत्यूपर्यंत 3 सोहळे होतात. ऐका. एक, जन्माला आलेला सोहळा. दुसरा, विवाह सोहळा, तेवढा लक्षात राहील, बाकीच्या नाही लक्षात राहायचे. दुसरा आहे विवाह सोहळा आणि तिसरा आहे मृत्यूचा सोहळा. पण मला सांगा, आपल्याला जास्त सोहळा कोणता प्रिय हो? जास्त सोहळा कोणता आवडतो? लग्नाचा, बरोबर. पण साधू संतांच्या भाषेमध्ये त्यांचा जर साधू संतांचा जर आपण कधी काळ विचार केला तर त्यांना जन्माचा सोहळा प्रिय नाही, त्यांना विवाहाचा सोहळा सुद्धा प्रिय नाही, त्यांना मृत्यूचा सोहळा प्रिय. तुकोबारा म्हणतात, काय माझा सोहळा झाला, त्या सोहळ्याला आपण
त्याची गणना करू शकत नाही. अनुपम्य सोहळा झाला महाराज तुकोबाराय. आपुले मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य झाला मरण पाहिले मी डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. 3 सोहळे माणसाच्या जीवनामध्ये केले जातात महाराज. म्हणून 3 सोहळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये होतात. कधी काय या मृत्यू लोकांचा जर आपण विचार केला, ज्याला जो व्यक्ती जन्माला आलाय तो एक ना एक दिवस त्याचा मृत्यू हा ठरलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात हे घटिका यंत्र आहे. घटिका जशी घड्याळ आहे, घड्याळ आहे ना घड्याळ, घड्याळ माहिती आहे ना, घड्याळ जसे घड्याळचे काटे फिरत जातात त्याप्रमाणे हे जन्म आणि मरणाचं चक्र चालू आहे महाराज. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा उपजेते नासे, नाशिले ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. प्रत्येकाला जायचंय महाराज. एका स्मशानभूमीमध्ये सुंदर वाक्य लिहिलं होतं, ऐका. मौत के किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. आज आपल्याला जायचंय. आपण स्मशानभूमीमध्ये गेल्याच्या नंतर आपण कोणाला तरी पोहोचायला जातो बरोबर, पण आपण कधी विचार करतो का आपण दुसऱ्याला पोहोचायला गेलो, आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस कोणीतरी मेला पंजा मेला बाप मसना गेला. हे देखत देखत ना तू तू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठी. कोण किती जणांच्या मोजा. आजा किती पंजा. आजा मेला पंजा मेला बाप देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. किती झाले मोजा ना, किती झाले. दुधाची कशी मोजते किती झाले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. किती हा 5 जणांमध्ये किती जण आहेत. 5 5 5 कोण कोण म्हणलं 5 हा. ऐका हितच खरं बोली असते महाराज. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही कोण कोण. जे म्हणतोय का आजा मेला पंजा त्यांनी स्वतः धरलंय का. धरलंय विठाला विठाला.
माझं जीवन किती अवताराला अवतार कार्य सोडावं लागतं. मग अवतावरची काय कथा आहे? आता इथं सगळे बसलेले अवतावरलेत का अवतारला आलेलेत आहे की नाही? आपण सर्व तुम्ही आणि मी आपण सगळे अवतावरलेत ना. मग आपल्याला कारण 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 33 कोटी देवता मर गए पडे काल के फाशी. प्रत्येकाला हा मृत्यू लोक सोडायचा आहे. विढाला 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 विढाला. सज्जन हो, आपण जोपर्यंत जीवन जगत असतो आणि जीवन जगल्याच्या नंतर जेव्हा आपला अंतकाळ होतो, पण आपला अंतकाळ झाल्याच्या नंतर पुढचा प्रवास फार कठीण आहे महाराज. पुढचा प्रवास जर तुम्हाला कसा आहे हे जर ऐकायचं असेल तर कृपा करून तुम्ही गरुड पुराण वाचा. तुमच्या लक्षात येईल मनुष्याचा अंत झाल्याच्या नंतर, मनुष्याचा शेवट झाल्याच्या नंतर त्याचा प्रवास कसा आहे. ज्या वेळेस मनुष्य मृत्यू पावतो त्याच क्षणी आपल्या शरीरामधून आत्मा बाहेर निघतो. शरीरामधून आत्मा बाहेर निघतो आणि ते शरीर मृत्यू मड तयार होतं. त्याचं मड आत्मा बाहेर निघल्याबरोबर आत्मा कुठे जात नाही बरं. आत्मा त्याच ठिकाणी राहतो, त्याच खोलीमध्ये आत्मा राहतो. आत्मा पाहतो कोण कोण शोक करतोय. पत्नीचं रडणं पाहतो तो आत्मा, मुलाचं रडणं पाहतो, नातेवाईकाचं रडणं पाहतो. तो आत्मा सज्जन हो त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण त्या आत्म्याला आत्मा बोलतो पण त्याचं कोणाला ऐका येत नाही. तो आत्मा जो जो व्यक्ती रडतो त्याच्या डोक्यावरून हात फिरवण्याचा प्रयत्न करतो. रडू नका मी आहे. पण सज्जन होतो आत्मा, आत्म्याचा हात मनुष्याच्या शरीराला लागत नाही. शोक करतो. मग पुढे असं शास्त्र असं सांगतंय की 3.5 तासामध्ये आपलं प्रेत पेटवलं पाहिजे मनुष्याचं. आता काही तांत्रिक अडचणीमुळे ठेवावं लागतं, तो भाग निराळा. पण आत्म्याला जेव्हा आपण त्या शरीराला जेव्हा पेटवतो, स्मशानभूमीमध्ये नेऊन पेटवतो, त्यावेळेस सज्जन हो, ज्या वेळेस तो जुन्या मंडळीला हा वृत्तांत ज्ञात आहे. ज्या वेळेस ते प्रेत पेटवत असताना प्रेत ठेवतात महाराज. असं म्हणत्या प्रेताला आपल्याकडे रॉकेली त्यांनी पेटवतो बरोबर. पण शास्त्र असं सांगतंय प्रेत पेटवण्यासाठी रॉकेलची गरज नाही. तो एक यज्ञ महाराज. जो आपण तो प्रेत पेटवतो ना तो यज्ञ. आणि यज्ञामध्ये जर रॉकेलची आहुती देत असाल तर शास्त्र असं तुम्ही म्हणाल मग त्याच्याशिवाय पेटतच नाही. प्रेत पेटवण्यासाठी साखर कापूर जर असेल तर प्रेत लवकर पेटतं महाराज. ज्यावेळेस ते प्रेत पेटवलं जातं आणि तो त्याचा मुलगा ज्या वेळेस प्रेत त्या स्मशानभूमीमध्ये ठेवल्याबरोबर तो खांद्यावर काय घेतो? खांद्यावर गाडगं बरोबर. गाडगं घेतो आणि त्या गाडगं खांद्यावर घेतल्याच्या नंतर त्या प्रेताला किती फेऱ्या मारतात तिकडं? 3 फेऱ्या मारत असताना प्रत्येक एक फेरी झाली की एक स्पेशल माणूस असतो त्या ठिकाणी छिद्र पाडण्याकरता. आहे ना आपल्याकडे एक जण असतो ते छिद्र पाडतो. एक प्रत्येक प्रदक्षिणा झाली की छिद्र पाडायचं. 3री प्रदक्षिणा पूर्ण झाल्याच्या नंतर खांद्यावरलं मडकं पाठीमागं टाकून द्यायचं आणि त्या मुलाने पाठीमागं बघायचं नाही. खांद्यावरलं मडकं खाली टाकायचं आणि काय करायचं? हा बोंब आहे ना बोंब मारायची. आणि तिथून बाकीचे जुनी मंडळी म्हणतात आता तुम्ही मागं बघू नका. का तर तुमचा आणि यांचा संबंध आता संपलेला आहे. पण ज्या वेळेस तो दगड असतो, हा हे वेदांत शास्त्र बरं का, लक्षात ठेवा. हे कळणं फार गरजेचं आहे. जो दगड असतो ना, दगड त्याला काय म्हणतात? दगड. हे पण कळणं फार गरजेचं आहे. तो दगड असतो ना छोटा, ते छिद्र पाडण्याकरता त्याला अश्व म्हणतात. अश्व 10 दिवस तो दगड जपून ठेवावा लागतो. प्रत्येक स्मशान प्रेत पाठवल्याच्या नंतर प्रत्येक दिवशी एक पिंड, कारण आत्मा हा 13 दिवस आपल्याच घरी असतो.
13 दिवस आत्मा कुठेही जात नाही, इथंच असतो. आता 13 दिवस झालं, आता 14 आहे. आज खऱ्या अर्थाने आज देवाच्या दरबारामध्ये आज एक एक पिंड केल्याच्या नंतर प्रत्येक दिवशी एक एक पिंड करतो आपण. त्या पिंडाचा एक एक अवयव तयार होतो आणि 13व्या दिवशी 10 क्रिया करतो ना आपण. 10 क्रिया दिवशी 10 पिंड कशाचे बनवतात? पिंड कशाचे बनवतात? भाताचे. का? भाताचे पिंड मला भाताचं प्रतीक फार शास्त्रामध्ये सांगितले. भाताचे पिंड बनवल्याच्या नंतर 10व्या दिवशी त्याला त्या आत्म्याचं शरीर तयार होतं. शरीर तयार झाल्याच्या नंतर मग 10व्या दिवशी 11वा 12वा 13वा आणि ज्या वेळेस गंगापूजन होतं त्यावेळेस त्या जीवात्म्याचा प्रवास खऱ्या अर्थाने चालू होतो. त्यांच्या प्रित्यर्थ वरी हिशोब केला जातो. तुम्हाला आता पुढचा प्रवास करायचा आहे. तुमचं गंगापुण्य तुमच्या प्रित्यर्थ तुमच्या मुलाने काही अन्नदान केलंय का? काही ज्ञानदान केलंय का? काही सत्संग ठेवलाय का? खरंच भाग्यवान मंडळी मला खरंच धन्य. माता पिता तयाची शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. 3 चिरंजीव आहेत मला बाबाचे. तुकाराम बाबाचे 3 चिरंजीव, आदरणीय शिवाजी दादा, माणिक दादा आणि विलास दादा. त्या तिघांनी मिळून सुंदर महाराज आपल्या पित्याचा पुढील प्रवास चांगला व्हावा म्हणून सुंदर हा योग केलाय महाराज. आणि जे मुलं आपल्या त्या पित्याच्या प्रित्यर्थ काही करत नाही ते पितर त्या मुलाच्या त्या शेजाऱ्याला त्रास देत नाही. वरून शेजाऱ्याला त्रास देत नाही. ते आपल्या पितर आपल्या नावाने वरून टाहो फोडतात. का? आतापर्यंत मी एवढं केलं मुलासाठी. रात्रीचा दिवसाची रात्र करून नाही ते कमवलंय आणि माझ्या प्रत्यर्थ मुलगा माझा काहीच करत नाहीत. वरून टाहो फोडतात, बोट मोडतात आपल्या नावाने. आणि जे मुलं आपल्या पित्याच्या प्रत्यर्थ अन्नदान करतात, पिंडदान करतात, असे पितर तुकोबारा म्हणतात वरून आशीर्वाद देतात. वरून वरून आपले पितर आपल्याला आशीर्वाद देतात. कल्याण इच्छिती आजचा जर विचार केला महाराज, खरंच तुकाराम बाबा आपल्या मुलांना आशीर्वाद देत असतील
आणि खरंच त्यांचा प्रवास अगदी सुखरूप चालू झाला आजपासून. जे माणसं जीवन जगत असताना जसे कर्म करतील त्याप्रमाणे केले कर्म झाले एक दिवसाच्या कार्यक्रमामध्ये जर असं वातावरण माहोल तयार करतात आमची गायक मंडळी हा ठीक आहे ना. कारण असा माहोल तयार करण्यासाठी सगळे एका जीवाचे लागतील. बरं आता गाणार एकीकड वाजवणार एकीकड सिस्टीम मला तिसरीकड अशाने माहोल तयार होत नाही. गाणं काय असतं महाराज? गाणं हे माणसाचा रोग बरा करतं. गाणं खऱ्या हाताने जर विचार केला तर खरंच तुकाराम बाबा वैकुंठवासी आपले तुकाराम बाबा वरून असे प्रसन्न मनाने पाहत असते. आज वरून नाही इथून त्यांचा प्रवास चालू आहे. कोण्या तरी रूपामध्ये कोण्या तरी कोपऱ्याला आज तुकाराम बाबा बसलेले आणि खऱ्या अर्थाने अंतकरण भरून आलं. महाराज आपल्या मुलाने केलेला कार्यक्रम कोण्या तरी रूपामध्ये कुठं तरी बसून आज खऱ्या अर्थाने बाबा आपल्यामध्येच बसलेले. पण कुठं बसलेत मी सुद्धा सांगू शकत नाही. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसापासून त्यांचा प्रवास चालू आहे. कारण एवढा सुंदर नियोजन केलं पाहते महाराज. माझ्या मुलाने काय काय समाज जमलाय, काय माझ्या नावाने आनंद गातात, काय माझ्या नावाने नामस्मरण चालू आहे, काय माझ्या प्रत्यर्थ अन्नदान चालू आहे. खऱ्या अर्थाने मी प्रसन्न आहे आज. आणि माझा आजपासून प्रवास हा सुरळीत चालू होणार आहे ह्याच्यामध्ये संशय नाही. महाराज सांगितलं जसं आपण कर्म कराल त्याप्रमाणे आपला प्रवास चालू होतो. नंबर आहे का म्हणतात, आगा करी जे उरावे तै सुख दुःखे फळायावे तया ते भोगावया यावे दिहाय का. कर्मानुसार त्या जीवात्म्याचा प्रवास चालू होतो. जीवन जगत असताना त्याने जर वाईट कर्म केले तर त्या जीवात्म्याचा प्रवास एवढा खडतर सांगितलाय, एवढा खडतर सांगितलं महाराज. प्रवास ते यमदूत त्याला साखळीने बांधून येतात. साखळीने कशाने? त्याला जावासं वाटत नाही. आपला परिवार त्या जीवात्म्याला सोडावा वाटत नाही. पण जबरदस्तीने त्याचे कर्म वाईट असल्यामुळे यमदूत त्याला साखळीने बांधतात आणि मारी तिथे
आपण कपडे धुतो ना, कपडे 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 कसं धुतो आपण? तिकडे मुंबईला जर गेले तर धोबी घालते, स्पेशल धोबी घालते. त्या ठिकाणी ते धोबी लोक काय करतात, सगळ्याचे कपडे एका जागावर ढीग घालायचा, त्याच्यावर प्रेशर मारायचं पाण्याचं, त्याच्यावरती निरमा टाकायचा आणि ते एक एक नाही घ्यायचं बरं. मोगरी घ्यायची, मोगरी कशी ना, मोगरी लाकूड घ्यायचं महाराज आणि त्या लाकडावर असं फिरून फिरून आणायचं. तसे यमदूत आपल्याला करतात, मारिती, झोडीती, तोडीती, निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. आपला कारण कुणाला नाही बरं का तोडीत, कुणालाही मारित नाही. जो जसं कर्म करेल त्याला तेवढा त्रास भेटतो त्या वाटेने जीवात्म्याला. ज्याने चांगलं कर्म केलं त्याला देवदूत सन्मानाने नेतात, सन्मानाने. आणि त्या ज्याने वाईट कर्म केले त्यांना यमदूत त्यांना फडफडत नेतात वाटाने. पिशाच वेगवेगळ्या प्रकारचे नरक सांगितलेत त्या प्रवासाने. 27 प्रकारचे नरक सांगितलेत. अंध, तामिस, रौरव, कुंभी, पाकुर्मी, भोजन, वेगवेगळ्या प्रकारे नरकाचा जसं त्याचं कर्म त्याप्रमाणे त्याला प्रायश्चित्त. मग पुढे जात असताना एक नदी लागते. नदी कोणती नदी? वैतरणी नदी. वैतरणी नदीचा एवढा खडतर प्रवास सांगितला महाराज. वैतरणी नदीचा एवढा खडतर प्रवास सांगितलाय. ती नदी पाहिली कीच असं त्या जीवात्म्याला असं मध्ये जाण्याची इच्छा होत नाही. कारण त्या वैतरणी नदीमध्ये रक्त, मांस, हाड, पू, जनावराची चरबी, मासे, मगरी, विषारी साप, त्याच्यातून त्या जीवात्म्याला प्रवास करायचा आहे. पण शास्त्र असं सांगते, जो जीवात्मा जीवन जगत असताना त्याने जर कधी काळ गोदान केलं असेल, त्याने कधी काळ सूर्यदान केलं असेल, त्याने कधी काळ भुकेलेला अन्न दिलं असेल, त्याने कधी काळ तहानलेला पाणी दिलं असेल, त्याचा प्रवास सुखरूप सांगितलाय. ज्याने गोदान केले तो जीवात्मा ज्या वेळेस मृत्यू पावतो त्या वैतरणी नदीपाशी येतो. वैतरणी नदीपाशी आल्याबरोबर ज्याने गोदान केलं होतं त्याच्यासाठी सांगतो बरं, त्या ठिकाणी लगेच गाय प्रगट होते. गाय प्रगट झाल्याच्या नंतर तो जीवात्मा त्या गायीच्या शेपटाला पकडतो आणि अलगद ती गो माता त्या जीवात्म्याला वैतरणी नदीचा प्रवास अलगद पास करते महाराज. पण जो जीवात्मा चांगलं कर्म करतो त्याच्यासाठी, ज्याचे वाईट कर्म आहे त्याला खडतर प्रवास. आणि तिथं पोहोचल्याच्या नंतर तुम्ही म्हणा आम्ही पाप केलेलं कोण बघते, किती झाकून पाप करा, किती महाराज आहे की नाही. जुनी मंडळी, किती झाकून पाप जरी केलं तर आपल्याला बाकी जरी काही माहित नसलं तर आपल्या जुन्या काळच्या कविता तर लक्षात येतात ना. पिती दूध डोळी मिटून जात मांजराची, म्हणी चोरट्याचा अरे भीतीचा अंधारात होते पाप, उजाडात पुण्य, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. कितीही पाप करा महाराज, तो दोन कॅमेरे त्या जीवा परमात्मेने दोन कॅमेरे फिट केले. फिट कोणते? एकाचं नाव आहे चित्र आणि दुसऱ्याचं नाव आहे गुप्त महाराज. दोन कॅमेऱ्याच्या लेन्स अशा आहेत, तुम्ही कसंही पाप करा लगेच आपला हिशेब वरती गेल्याच्या नंतर आपला हिशेब आहे. लगेच म्हणतात कुठले? लिंगावचे. लगेच विचारतात नाव सांगितलं तर सप्ताह होतो का? सप्ताह हो, सप्ताह होतो. अधून मधून कीर्तन होतात. गेलते का कधी कीर्तनाला? का दूध घालायलाच गेलते? नाही ना, जरा गेलतो बाहेर कीर्तनाला, गेलोच नाही. हो, गेलो नाही म्हणलं की ठोकला. कारण आपला त्या ठिकाणी हिशेब केला जातो. विठाला विठाला आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. पण जीवन जगत असताना जीवात्मा कधी जन्माला येतो?
जीवाला जन्माला येण्यासाठी 3 कारण सांगितले सज्जन हो शास्त्राने. एक कर्म, दुसरी वासना आणि तिसरं पाप आणि पुण्य. विठला ते कर्म भोगण्यासाठी यावं लागतं. वासना आपण पुराणामध्ये अनेक उदाहरण ऐकतो. मनुष्याचे जड भरत राजा हरणे गरबा गेला, घाला तो घासला, वासना शिल्लक राहिली. अंतकाळाच्या समयाला मनुष्याच्या अंतकरणामध्ये जी वासना होते, अंतकाले चिमामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळाच्या समयाला जशी वासना निर्माण होईल त्याप्रमाणे मनुष्याला जन्म मिळत असतो. आणि तिसरं कारण आहे, ज्या वेळेस पाप आणि पुण्य समान होत, पाप आणि पुण्य समान होतो, तेव्हा मनुष्याला मनुष्याचा जन्म मिळतो. विठला पण संतांचा जर कधी काळ आपण विचार केला, संतांचं पुण्य आपल्या जन्माला येण्यासाठी 3 कारण. पण संतांचं संत म्हणतात, तुकोबारा म्हणतात, मनुष्याला जन्माला येण्यासाठी पाप पुण्य असतं, पण आमचं पाप अग्निरूप झालं. अग्निरूप आहे की नाही? पाप कसं झालं आमचं? तुका म्हणे आम्ही झालो लागून आम्हाला पापा काही परिणाम होत नाही आणि पुण्याचाही नाही, म्हणून आम्हाला तेही कारण आमच्या सोबत लागू होत नाही. दुसरं कारण आहे वासना. दुसरं कारण आहे मनुष्याला जन्माला येण्यासाठी कारणीभूत आहे ती वासना. तुकोबारा म्हणतात, आमच्या वासनेचा जर आम्ही विचार केला, त्याची अंगी झाले हरी रूप, तेची झाली अंगे हरिरूप. म्हणून आम्हाला वासना त्रास देणार नाही. साधू संत म्हणतात, वासना ही कशी असली पाहिजे मनुष्यापाशी माहिती? ज्याप्रमाणे आमचे गुरुजी पाठामध्ये उदाहरण सांगायचे, वासना माणसाची कशी नष्ट झाली पाहिजे ऐका. कापराची डबी असते ना, कापराची, कशी कापराची डबी, ज्या वेळेस ती कापराची डबी आपण घेतली आणि एक एक वडी कशाची, कोणामुळे शिरायची, कापराची, एक एक वडी आपण आरतीसाठी पेटवतो आणि ती डबी आता रिकामी झाली. तुकोबारा म्हणतात, ती डबी ज्या वेळेस रिकामी झाली तेव्हा कापराचा देखील वास आला. कापुराच्या वाती उजळला तो
राती उजाडल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसे ती वासना अशी कापडासारखी नष्ट झाली पाहिजे आणि ज्या वेळेस त्या डब्बीचा वास घेतल्याबरोबर कापराचा पण वासना आला पाहिजे अशी वासना जळून गेली पाहिजे जळून मारा हे का नाही असे वासनेचे बीज वासनेचे बीज जळली पाहिजे हे आंध्रे 3 तार सप्तक म्हणजे वाचलंच राहत नाही आकडे तांबटे मला हे सोपं नाही बरं कारण ते मला हे पांडितीनं लावून देत नाहीत म्हणून हे यायच्या अगोदरच लावून म्हणजे कारण बरोबर आहे ना महाराज गाणं वाजवून महाराज पांढरे 3 डोळे पांढरे होते हे इकडे बरेच म्हणून डोळे पांढरे होत नाहीत आमचे नाही इकडे ते पास होते ट्रॅक्टर वरली ट्रॅक्टर ते ड्रायव्हर सोडता सगळ्याच्या कंटाळे बसतात ट्रॅक्टरच्या टेपनी पण आमचा ऋषिकेश दादा काय ऋषिकेश दादा जावळीच केला असतं पण पोरगीच नाही विठाला वासनेचे बीज जळवणीचा आहे आमचं बीज वासना रूपी बीज आमचं जळून गेलंय आमचं कर्म शिल्लक नाही म्हणून आमची आता ही शरीर रूपी काया मरणाच्या हातून अलगद सुटली अभंगाचं प्रथा शरीर आमचं शरीर मरणाच्या हातून कसं सुटलं मरणा हाती सुटली काया आणि ते शरीर
मरणाच्या तावडीतून सुटण्यासाठी आम्ही काय केला विचार या निश्चय केला, परमात्म्याचं भजन केलं आणि परमात्म्याचं भजन करून आमचं जीवन आमचं मरण आम्ही मारून टाकलं जागेवर. मरण माझे मरण गेले, मरण माझे मरण गेले, काय म्हणतात तो कोपर आहे, मरण माझे मरुनी गेले, मजला केले अमर. मरण आता आमचं भगवान परमात्म्याचं भजन करून भगवान परमात्म्याचं चिंतन करून आमचं मरणच मरून गेले महाराज. म्हणून तुकोबारा म्हणतात मरणा हाती सुटली काया. आमचं मरण मरून गेलं, आम्ही भगवंताचं चिंतन करत करत आमचा काळ व्यथित घातला. भगवान परमात्म्याचं नामस्मरण आपण करतो का? आपण करत नाही महाराज. अहो आपण एरवी जाऊ द्या, कधी काय कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर महाराज जेव्हा विठ्ठल विठ्ठल मला म्हणते तेव्हा सुद्धा आपण म्हणतो का? बघा नाही म्हणते खुशी नाहीच म्हणत महाराज, आहे का नाही? म्हणून आपलं मरण सुदृढ करण्यासाठी, चांगलं आपला शेवट होण्यासाठी आपण सुद्धा आपलं जीवन चांगलं जगलं पाहिजे. पूर्वी गावोगावामध्ये माणसाला उपदेश करण्याकरता काही लोक फिरायचे पहाटच्या वेळी. जुने मंडळींच्या लक्षात येईल है ना. पहाटे यायचे बघा ते कुरमुडेवाले. आता जुनं कोणच राहिलं आणि 2-4 जण सोडले, जुनं कोणीच नाही. पहाटच्या वेळी यायचे आणि मनुष्याला उपदेश करायचे. तू ऐक नागबाई, तू राम नाम घेई, मानव जन्म आला म्हणून संसार केला पायी. घे 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 हरी नाम घे, माया तू सोडून दे, हात लावूनी नशिबाला रडतील रे ठाई ठाई. संसारा पायी, या संसारा पायी. उपदेश करायचे की नाही यायचे म्हणा. मग आपल्याला वाटायचं खरंच खरे बर का साधू संत सांगतात ते. अगं आपलं कुणीच नाहीये, तू म्हणशील घरदार, इथं सर्वच राहील सार. माणूस मेल्यावर त्याच एअर कंडिशन मध्ये घर असं आहे का? अहो ते एका कोटीचा बंगला बांधा, पण घर कुठे शेवटचा मुक्का गावाच्या बाहेर आहे ना. तू म्हणशील घरदार, इथं सर्वच राहील सार. माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. म्हणून जीवन जगत असताना कसं जगलं पाहिजे नाथ महाराज म्हणतात, हे जरी नाही कळले
एक जीव करणं सोपं नाही महाराज. संगीत काय सांगू का दादा? संगीत है शक्ति ईश्वर की, स्वर में बसैया राम. सुनो, संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसैया राम. रोगी जो सुनाई रागिनी, तो रोगी को भी मिले आराम. इति नाम संगीत. विठला आपण जीवन जगत असताना परमात्म्याचं चिंतन करून आपला काळ व्यतीत गेला पाहिजे. महाराज काळ साराभा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ आपला परमात्म्याच्या भजनामध्ये. तुम्ही म्हणा परमात्म्याचं भजन करायलाच वेळ नाही महाराज. लाईट गेली की, लाईट आली की दारे चालू होते. दारे धरून झालं की घरचे उद्योग असतात.
होईल दुखाचे कडो येईल अंत काळी प्राण प्रायानाच्या वेळी मग तेव्हा लक्षात येईल की मग आठवण आपण खरंच भजन करायला पाहिजे होतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात आमची काया मरणाच्या हातून सुटली, मरणा हाती सुटली काया विचारिया निश्चय. आमची मरणाच्या हातून काया अलगद सुटली, आम्ही निश्चय केला, आम्ही विचार रूपी निश्चय करून परमात्म्याची शरणागती परमात्म्याचं भजन केलं. मग एका साधकाने प्रश्न केला महाराज मग आमचं कसं मग तुकोबाराय म्हणत अरे त्यात काय घाबरायचं काम आहे. अरे ज्याला जन्म मिळाला त्याचा निश्चित मृत्यू आहे ना, हा त्याच्या घाबरायचं काहीच कारण नाही. म्हणून हे शरीर आहे ना, शरीर एक ना एक दिवस जाणारच आहे ना. हे शरीर एक ना एक दिवस नाश पावणारच आहे. अभंगाचं दुसरं चरण नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. हे शरीर सहजच नाशवंत पावणार आहे. त्याच्याकरता खंत करायची काय गरज आहे, कशाकरता टेन्शन घेता. पण मरणाचं दुःख आपल्याला दुःखाची यातना पचवण्यासाठी फक्त तुम्ही परमात्म्याचं भजन करा. एक ना एक दिवस हे शरीर जाणार आहे, त्याच्यामध्ये काहीच खंत मानायची गरज नाही. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तू लाख इबादत कर ले तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी. चार खानों के सज धज के चले जाएगी. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. इस जिंदगी का साथ देती नहीं है किसी का. भरोसा नहीं
कुणीच आपल्याला अंतकाळाच्या समयाला साथ देऊ शकत नाहीत. बरं, ज्या वेळेस आपल्यामधून वैकुंठवासी तुकाराम बाबा निघून गेले, पण निघून गेल्याच्या नंतर कोणी म्हटलं का बाबा जाऊ नका? कोणी म्हटलं? 3 मुलं आहेत त्यांना, 1 मुलगी, 1 परिवार आहे सर्व. पण कुणी पुढे आलं का बाबा तुम्ही जाऊ नका हो? तुकोबारा म्हणतात, सांगा कोण कोण कामा आले, फक्त शेवटच्या श्वासाला परमात्म्याशिवाय दुसरं कोणी नाही. म्हणून क्या भरोसा है इस जिंदगी का, जिसे पाना था उसको परमात्म्याचं अमृतासारखं गोड नाम सोडून देतो. ऐका ना, अमृत छोड़ा पिता है शराब, अमृत छोड़ा पिता है शराब को, भगवान के नाम से मोह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया. परमात्म्याचं नाम सोडून आपण अमृतासारखं परमात्म्याचं नाम सोडून शराब पिऊन आपलं जीवन महाराज नष्ट करून टाकतो. म्हणून कधी का जर आपण विचार केला तर शरीर हे नाश पावणार आहे, नासोनिया गेली खंती. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जगणं. ज्या वेळेस आपला शेवट होईल त्यावेळेस नक्कीच आपला मुक्काम परमात्म्याच्या चरणापाशी झाला पाहिजे, असं जीवन जगलं पाहिजे. खऱ्या अर्थाने जर विचार केला, आज वैकुंठवासी तुकाराम बाबाचा प्रवास आजपासून चालू झालाय. आजपासून वर्षभर प्रत्येक महिन्याला आपण पिंडदान करतो, बरोबर आहे? प्रत्येक महिन्याला पिंडदान करण्याची प्रथा आहे आपल्याकडं. प्रत्येक महिन्याला त्यांच्यासोबत शिदुरी देतो. पिंडदान म्हणजे त्यांना खाण्यासाठी प्रत्येक महिन्याला आपण सोबत देतो, पिंडदान करतो त्यांच्या प्रित्यर्थ. आणि 11 महिने पिंडदान करतो आणि 12व्या महिन्यात वर्ष श्राद्ध करतो. त्यांचा प्रवास चालू असताना प्रत्येक महिन्याला इकडं पिंडदान चालू असताना त्यांचा प्रवास आदरणीय आपले वैकुंठवासी तुकाराम बाबाचा प्रवास एवढा सुंदर चालू होणार आहे महाराजांपासून. का तर हे स्वरूप त्याच्यासाठी आहे. ज्या अर्थी या कीर्तनामध्ये एवढा रंग आलाय, नाहीतर कधी कधी पहिल्या 1 दिवसाच्या कीर्तनामध्ये जीव तोडून करावं लागतं तरी वातावरण होत नाही. हे अनुमान प्रमाणाने जाण्याच्या असतात काही गोष्टी महाराज. त्या अर्थी नक्कीच बाबांचा प्रवास सुंदर चालू आहे महाराज. विष्णूचे दूत बाबांना घेण्यासाठी आलेले आहे आणि परमात्म्या जवळ बाबांच्या चरणात, परमात्म्याच्या चरणापाशी बाबाला जागा मिळाली. आणि आज जर आपण विचार केला तर इथून पुढची दिवाळी आणि इथून पुढचा मुक्काम तुकाराम बाबाचा कुठे माहिती? शिवाजी महाराज, शिवाजी दादा जाता जाता सांगतो, इथून पुढचा मुक्काम, इथून पुढचं वागणं, इथून पुढचं राहणं वैकुंठवासी बाबांचं पंढरपूर मध्ये आहे. त्या ठिकाणी त्यांच्या तिथंच मुलं, त्यांची तिथंच बहीण, त्यांचे तिथंच आता आई वडील आहेत, त्यांचं माहेर सुद्धा तेच आहे महाराज. ऐकायचं? माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी, आहे भीवरेच्या तिरी, आहे भीवरेच्या तिरी.
तुकाराम बाबाचं आजपासून बाबांचा मुक्काम आहे पंढरपुरामध्ये. आजपासून आता ते शिवाजी दादा, विलास दादा आणि माणिक दादा आणि त्यांचं आजपासून नातं संपलेलं आहे. एकच बाबांचं नातं आजपासून पंढरपुरामध्ये. मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणा त्यांचे भाऊ कोण, त्यांची आई कोण, त्यांची बहीण कोण. त्यांची नावं माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. हरितसे पापवंता, हरितसे पापवंता, हरितसे पापवंता. बाबांचं आणि आपलं नातं संपलेलं आहे म्हणताय महाराज तुम्ही. पण ज्या वेळेस आमचे वडील पंढरपुरामध्ये राहतील, पण त्या ठिकाणी त्यांचे आई वडील कोण? बाप, बाप आणि आई, बाप आई माझे विठ्ठल रखुमाई, माझे विठ्ठल रखुमाई. आई वडील पांडुरंग परमात्मा आणि विठ्ठल रखुमाई आहे. पण बाबाचे बंधू महाराज बाबासाठी बंधुत्व म्हणून स्वीकारणार. ऐका महाराज, पुंडलिक राहे बंधू, पुंडलिक राहे बंधू, पुंडलिक राहे बंधू, पुंडलिक राहे बंधू. त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती आणि दिवाळी आणि बाबाचं घर आजपासून पंढरपूर झाले. म्हणून त्यांच्या प्रत्यर्थ हे कार्यक्रम आहे आणि प्रत्येक महिन्याला आपण करतो ते मासिक श्राद्ध असते. त्यांच्या सोबत शिदोरी जीवनासाठी आपण प्रत्येक महिन्याला पाठवतो महाराज. आणि प्रत्येकाला मला सांगा माता मावल्या हो, आपल्याला ज्यावेळेस त्रास होतो घरामध्ये तेव्हा आपल्याला आठवण कोणाची येते? आठवण कुणीकडे येते माता मावल्या हो? माहेरची येते का नाही? म्हणून प्रत्येक संतांना जेव्हा जेव्हा त्रास होतो प्रत्येक संतांचं धावणं हे त्यांच्या माहेराच्या दिशेने असतं.
प्रत्येक संतांचं बघा, जेवढे जेवढे संत आठवते तेवढं सांगतो आपण पूर्णतेच्या दिशेने चालूया. प्रत्येक संतांचं धावणं हे माहेराच्या दिशेने आहे. आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, तुकाराम बाबाचा प्रवास सुद्धा पंढरपूरच्या दिशेने चालू झालेला आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मध्यंतरी भजन बारक माये विचार या निश्चय नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. धावत्या वेगामध्ये अभंगाचा 2 चरणाचा भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अगदी 2 मिनिटं, फक्त 5 मिनिटं ज्यांच्या प्रत्यर्थ हे कार्यक्रम आहे. बाप समाजाला कळला पाहिजे महाराज. बाप फार मागे राहिले. प्रत्येकाच्या मुखामध्ये आईच आहे महाराज, पण बाप कळणं फार गरजेचं आहे. या आई वडिलांच्या ऋणामधून उत्तीर्ण होण्यासाठी आपण तर त्यांच्या ऋणामधून सज्जन उत्तीर्ण होऊ शकत नाही, पण त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून त्या प्रत्यर्थ त्या राठोड परिवाराने सुंदर असा योग जुळून आणला आणि आपल्या पित्याच्या बाबांच्या प्रत्यर्थ अन्नदान पिंडदान सुंदर असा योग. कारण बापाचं काय असतं महाराज, बाप ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत, ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत काय आहे, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, आणि ज्याला डोळा नाही सज्जन त्याला विचारा डोळ्याची किंमत आहे. काय असतं बाप? एका कवीने फार गोड वर्णन केले बापाचं. रामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गडाकला ओठा मंदी आसू तरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची थापर लया वगड हाय गड्या उमगाया बाप
आयुष्य जगल घडीभर तू थांब जरा ऐक ध्याची थापर दर्याव गड हाय गड्या उमगाया बाप जुटातला बाप निघून गेल्याच्या नंतर सर्व छत्र आपल्या अंगावर डोक्यावर आल्याच्या नंतर बापाची किंमत कळते महाराज. म्हणून सज्जन हो, जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा, त्यांची सेवा करा. महाराज बाप काय असतो? बाप स्वाभिमानी बाळा, बाप कनक त्याच्या काळजात सुद्धा लागायची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब. बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. आई बाबा घरात पाया आई कळे त्यावर बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. राठोड परिवाराने आपल्या पिकाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी सुंदर असा योग दोनाला त्यांच्या पित्याचं पिंडदान अन्नदान आधी केलं पाहिजे. आपण ऐकलं महाराज, त्या आई वडिलाच्या ऋणातून उत्तीर्ण झाल्याच्या नंतर काय परिणाम होतो, तुम्हाला आपलं जीवन कसं जगायचं असेल जाता सांगतो. तुम्ही नक्कीच गरुड पुराण ऐका, मग आपल्या जीवनाचा प्रवास आपल्या लक्षात आपण कसा गेला पाहिजे. म्हणून जास्त वेळ आता बरोबर काही वेळ झालाय महाराज. म्हणून जाता जाता एवढं सांगतो, आई वडिलांची सेवा करा, देशाची सेवा करा, धर्माची सेवा करा. आणि ज्या वेळेस आपले आई वडील जातील त्यांच्या प्रत्येक तास अन्नदान पिंडदान ज्ञानदान करून त्यांच्या ऋणातून आपण उत्तीर्ण झालं पाहिजे. म्हणून दोन चरणाचा भाव तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. कधी काळ योग आला तर पुन्हा आपण आणखीन अभंग हाच पाहू. म्हणून झालेली सेवा पंढरीश परमात्म्याच्या चरणावर, तुमचे सर्व श्रोतृमाय बापांच्या चरणावर, आमचे गायक वादक मंडळी एकाच एकच मला सिस्टीम गोड, गाणारे गोड, वाजवणारे सुद्धा गोड, सगळेच एक नंबर. सिस्टीम एक नंबर, गाणारे एक नंबर, वाजवणारे एक नंबर, आणि तुम्ही ऐकणारे सुद्धा एक नंबर. 2-2.5 तास झाले एकच लावून पाहताय, कुणाच्या चेहऱ्यावर असा निराशेचा भाव लागत नाही. तुम्हाला असं वाटतं की आणखी 1 तास चलावा, कशाला म्हणाय जाते थोडे परी निरे, जास्त नको आहे. थोडा ते शॉर्ट बट स्वीट, जास्त नको आहे का नाही. म्हणून आमचे गायक सर्व काही एक नंबर आहे महाराज. आता जाता जाता एक शेअर सांगतो, म्हणून आमच्या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवा, म्हणजे तेवढंच आमच्या मनाला समाधान. आताच नका एक हिंदीचा शेअर सांगतो आणि आवडल्या वाजवा. शबनम से क्या फूल खिले जब तक बरसात न हो, शबनम से क्या फूल खिले जब तक बरसात न हो, आपके तस्वीर से क्या जी भरे प्यारे जब तक आपकी मुलाकात न हो. आमच्या शिवाजी दादाने भाऊकड चौमल बाबाकड अशोक मामाकड यांच्याकडे नियोजन दिल्यामुळं हे कारण खानदारी लागतं. इथं नियोजन करायचं म्हणल्यावर एवढं सोपं नाही. इथे येड्या गबाळ्याचं काम नाही. म्हणून राठोड परिवारांच्या मनामध्ये एवढा उत्साह झाला की आपल्या बाबाला हा कार्यक्रम ठेवल्यामुळे आपल्या बाबाचा प्रवास पंढरीश परमात्म्याच्या चरणाच्या दिशेने चालू आहे महाराज. म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणी समर्पित करतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, तेत माझे जेवरले पायी कपोन पायाच्या प्रसादे काही बोलिले विनोदे. फुलं वाटा तोपर्यंत फुलं वाटले का? मज क्षमा करणी संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश. भगवती का पुढे का तुमचे बडबडिले तुमच्या कृपेचे पोसणी जन्मोजन्मी तुका म्हणून. झालेली सेवा समर्पित करत असताना ज्यांना कुणाला आपला मुलगा गायक वादक कीर्तनकार असा व्हावा असा वाटत असेल त्यांनी
आमच्याशी संपर्क साधा. आमची संस्था आहे हरकिलिंगामध्ये श्री संत बाळूमामा वारकरी शिक्षण संस्था. प्रत्येक अमावस्याला कार्यक्रम होतो. प्रत्येक अमावस्याला बाळूमामाचा भंडारा होतो, कीर्तन होतं. तुम्ही येऊन पहा. अमावस्याला प्रत्येक अमावस्याला वेळात वेळ काढून नक्कीच आमच्या आश्रमाला तुम्ही भेट द्या. फुलं वाटले का? फुलं तोपर्यंत चाल घेऊ नाही का? म्हणजे आता झालंच ना. धनेश्वर माऊली नागराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज शेवटची चाल म्हणाली कुठे